दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या वक्तव्याच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. सुंदरे गा स्तुतिगान, प्रभुरायाचे गा गुणगान. वसुंदरे गा स्तुतिगान, प्रभुरायाचे गा गुणगान. प्रभु सामोरी हर्ष भरिया, भाव भरित्या नमन करा. तोची ईश्वर जनक आपुला, असा अंतरी भाव धरा. करा तयाचा हो सन्मान, प्रभुरायाचे गा गुणगान. वसुंदरे गा स्तुतिगान, प्रभुरायाचे गा गुणगान. आजची मिसा पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी अर्पण होत आहे. स्वर्गवासी फादर रेमंड तुस्कानो व स्वर्गवासी कोशाव तुस्कानो, स्वर्गवासी अल्क्रिस रिचर्ड डिमेलो, स्वर्गवासी एलेक्स डिब्रिटो, स्वर्गवासी सेबेस्टिन मॅथ्यू कोरिया व स्वर्गवासी सायमन मॅथ्यू कोरिया. तसेच आज जे आपला वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करूया. जे आजारी आहेत त्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. अतिवृष्टीपासून पुरापासून आपलं संरक्षण व्हावं, वादळ वाऱ्यापासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून प्रार्थना करूया. तसेच लेबननमध्ये लिस्बनमध्ये जे वातावरण आहे ते शांत व्हावं व सर्वत्र लोकांना ऐक्यामध्ये प्रेमामध्ये नांदता यावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिष्य होण्यासाठी पाचारण करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं पाचारण बाप्तिस्माद्वारे आपण स्वीकारलेलं आहे. ते पूर्ण करण्यासाठी व खऱ्या आनंदाचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला कृपा आणि शक्ती लाभावी म्हणून विशेष प्रार्थना करूया. या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावीत
म्हणून आपल्या पापांची आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐकीने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरियम, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, आमच्या निर्मात्या व मार्गदर्शका, आमच्या आधी जवळ राहा आणि तुझे स्तवन करण्यासाठी आमच्या प्रार्थना ऐक. आमच्या पापांची क्षमा कर व आम्हाला पुन्हा जीवन मिळवून दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. नहूम या पुस्तकातून घेतलेले वाचन. शिवसंदेश आणणारा, शांती जाहीर करणारा असा जो, त्याचे पाय पर्वतावर पहा. हे यहुदा, आपले सण पाळ, आपले नवस फेड, कारण यापुढे तुझ्यामधून दुष्ट पुरुष येणार जाणार नाही. त्याचा समूळ उच्छेद झाला आहे. कारण परमेश्वर याकोबचे ऐश्वर इस्रायलच्या ऐश्वर्याप्रमाणे पुन्हा स्थापित आहे. लुटारूंनी त्यास लुटले आहे, त्यांच्या द्राक्षमळाची नासधूस केली आहे. रक्तपाती नगरीचा धिक्कार असो, कपट आणि खून यांनी ती भरली आहेत. तिचे भक्ष्य मिळवणे थांबत नाही. साबकाचा फटकारा, चाकांचा घडघाड यांचा शब्द होत आहे. घोडे भरधाव पळत आहेत, रथ उसळत आहेत. घोडेस्वारांची दौड, तलवारीची चमक, भाल्यांचे विजेसारखे चकाकणे होत आहे. वधिलेल्यांचा समुदाय, मृतांचा ढीग पडला आहे. मठांचा हिशेबच नाही. लोक त्यांच्या मंढ्यावर ठोकर खातात. मी तुझ्यावर घाण फेकून तुला तुच्छ करीन, तुला उपहास विषय करीन. आणि असे होईल की कोणी तुला पाहिल तो तुझ्यापासून पळ काढील आणि म्हणेल, निनवे उजाड झाली आहे, तिच्यासाठी कोण शोक करील.
तुझे सांत्वन करण्यास कोठून शोधून आणू? हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. प्राणहरण आणि प्राणदान करणारा मीच आहे. प्राणहरण आणि प्राणदान करणारा मीच आहे. त्यांचा संकट काळ जवळ आला आहे. त्यांच्यावर ओढवणारे प्रसंग लवकर येत आहे. हे परमेश्वर पाहिल तेव्हा तो आपल्या लोकांचा न्याय करील. त्याला आपल्या सेवकांचा कळवळा येईल. प्रतिसाद. प्राणहरण आणि प्राणदान करणारा मीच आहे. आता पहा, मीच तो आहे. माझ्याशिवाय कोणी देव नाही. प्राणहरण आणि प्राणदान करणारा मीच आहे. माझ्या हातून सोडवणारा कोणी नाही. प्रतिसाद. प्राणहरण आणि प्राणदान करणारा मीच आहे. मी आपली चमकणारी तलवार पाजळली. मी न्याय हाती घेतला. तर मी आपल्या वैरांचा सूड घेईन. माझ्या वैरांचे उसने फेडीन. प्रतिसाद. प्राणहरण आणि प्राणदान करणारा मीच आहे. जयघोष. हालेलुया 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 हालेलुया. हे परमेश्वरा, तुझे सर्व नियम विश्वसनीय आहेत. ते सदा सर्व काळ अढळ आहेत. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे ख्रिस्ताची स्तुती असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कुणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा आणि आपला क्रूस उचलून घेऊन मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल. त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. मी तुम्हास नक्कीच सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील, तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आपल्यापैकी बरेच जण मोठ्या अम्युजमेंट पार्कमध्ये म्हणजेच एसएल वर्ल्ड, फॅन्टसीलँड, डिझनी वर्ल्ड किंवा इमॅजिनिका अशा पिकनिक स्पॉटला गेले असतील, तिथे भेटी दिल्या असतील. या मोठ्या ठिकाणी आपल्याला अनेक मोठमोठे राईड्स पाहायला मिळतात. आपल्या लहान मुलांना, तरुणांना हे राईड्स खूप भावतात. परंतु ज्येष्ठ बंधू जेव्हा या राईड्सकडे बघतात तेव्हा त्यांच्या पोटामध्ये गोळा येतो, ते घाबरतात. हे राईड्स, ज्याला रोलर कोस्टर राईड्स असं नाव आहे, ते आपल्याला उलटं सुलटं फिरवतात आणि मग उंच ठिकाणी घेऊन जातात. प्रेक्षक जेव्हा हे बघतात तेव्हा आवासून उभे राहतात.
भयभीत होतात, त्यामध्ये मात्र जे सहभागी होतात ते सुरुवातीला थोडेसे घाबरतात, परंतु त्यामधला जो आनंद आहे आणि विशेष करून ते जेव्हा उंच ठिकाणी जातं तेव्हा त्यामधील जे थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे हे कुछ औरच असतं. प्रिय बंधू भगिनीनो, सुरुवातीला जरी हे खेळाडू घाबरलेले असले तरी जेव्हा हा खेळ खेळून बाहेर पडतात तेव्हा त्यांचं जीवन जणू काही वेगळा अनुभव घेऊन बाहेर येत असतं. आपलं ख्रिस्ती जीवन ही असंच आहे. इट इज अ थ्रिलिंग एक्सपिरियन्स. मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 16 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिष्य होण्यासाठी पाचारण करत आहे. जीसस स्पीक्स अबाउट डिसायपलशिप. आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पुढे एक चॅलेंज, आव्हान ठेवत आहे. वेगळं होण्यासाठी, एका वेगळ्या आनंदाचा अनुभव घेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पाचारण करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देत आहे, जर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य व्हायचं असेल तर प्रथम आपल्याला स्वतःला नाकारायला लागेल, आपला वधस्तंभ उचलायला लागेल आणि प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरावं लागेल. स्वतःला नाकारणे म्हणजे काय? तर आपल्यातला जो मीपणा आहे, आपल्यातला जो अहमपणा आहे, आपल्यातला जो स्वार्थीपणा आहे, आपल्यातली जी संकुचित वृत्ती आहे ही आपण बाजूला सारली पाहिजे. आणि आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, आपलं वधस्तंभ उचलणे म्हणजे आपल्याकडनं जे अपेक्षित आहे, एक माणूस म्हणून, एक ख्रिस्ती म्हणून, एक श्रद्धावान म्हणून, एक बाप्तिस्मा स्वीकारलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव आलेला, ख्रिस्ती उपासनेमध्ये साक्रामेंटाचा अनुभव घेऊन ख्रिस्तासारखे गोष्टी करण्यासाठी पाचारण झालेला असं व्यक्तिमत्व आपल्याला दाखवता आलं पाहिजे. आणि हे जेव्हा आपल्याकडनं होईल तेव्हा निश्चितच आपण ख्रिस्ताचं अनुकरण करू. प्रिय बंधू भगिनीनो, दुर्दैवाने या दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणाचं अनुकरण करतो? बऱ्याचशा वेळेला आपण ह्या जगातल्या गोष्टीचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याला बोलावत आहे की जर तुम्हाला जीवनामध्ये थ्रिलिंग एक्सपिरियन्स हवा असेल, जर तुम्हाला जीवनामध्ये आगळा वेगळा अनुभव हवा असेल तर तुम्हाला मला अनुसरायला हवं. प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या शुभवर्तमानातील एक वाक्य मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 16 ओवी 26 संत फ्रान्सिस झेवियरने वाचली आणि त्याचं जीवन बदललं. माणसाने सारं जग कमावलं आणि आपला आत्मा गमावला तर त्याला काय लाभ? ह्या एका वाक्याने प्रेरित होऊन संत फ्रान्सिस झेवियर पूर्वेकडील मिशनरी झाला. संत फ्रान्सिस झेवियर बिकेम द अपॉस्टल ऑफ द ईस्ट. संत फ्रान्सिस झेवियर आधुनिक ख्रिस्त सभेतील संत पॉल झाला. आणि म्हणून गेली 500 वर्ष संत फ्रान्सिस झेवियरची उपासना आणि आराधना मध्यस्थी केली जाते. प्रिय बंधू भगिनीनो, आपण देखील अशाच प्रकारे जर प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण नीट समजून घेतली, त्याप्रमाणे अनुसरण करण्याचा प्रयत्न केला, सुरुवातीला आपल्याला ती कठीण वाटेल, परंतु त्यामध्ये एकदा सहभागी झाल्यानंतर, ते आव्हान आपण स्वीकारल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त ज्या उंच पातळीवर आपल्याला घेऊन जातो, जो आगळावेगळा अनुभव आपल्याला देतो, त्याद्वारे आपल्या जीवनाचं सार्थक होत असते. ख्रिस्ती शिकवण समजावून घेऊन त्याप्रमाणे आचरण करून आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करून खऱ्या सुखाचा, खऱ्या जीवनाचा अनुभव घ्यावा, म्हणून या पवित्र रहस्यामध्ये विशेष प्रार्थना करूया. अर्पंगीत. जीवन घे माझे सारे, जीवन घे माझे सारे, प्रभु अर्पी
रे आयुष्याचा क्षण क्षण रे गे आयुष्याचे हे दिन अवघे तुझ्या स्तुती स्तव अर्पित रे जीवन घे माझे सारे जीवन घे माझे सारे प्रभु अर्पिले तव पदी रे प्रभु अर्पिले तव पदी रे. बंधू भगिनींनो, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे दयाळू परमेश्वरा, ही दाने पवित्र कर व आमच्या आध्यात्मिक त्यागकृत्यामुळे आम्हाला तुझे शाश्वत दान बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहेत. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. ही पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचे स्मरण करतो. श्रद्धा भावनेने आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो. अडळ आशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवाने परतण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली आहेत. परम स्वर्गा जय जयकार परम स्वर्गा जय जयकार जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. जय जयकार जय जयकार करा प्रभूचा जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा ती स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तरणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो.
ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असं आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पडलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तिपूर्वक सावकाश म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या पदांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो, जगात न मिळणारी शांती मी तुम्हास देतो. म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या लोकांच्या विश्वासाकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. जग पाप हारता परमेश्वर को करा, सोडी दया धारा प्रभु वरा. जग पाप हारता परमेश्वर को करा, सोडी दया धारा प्रभु वरा. जग पाप हारता परमेश्वर को करा, शांती वर्षाव करा प्रभु वरा. आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा, याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वधन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, पण एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस.
मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त शरीर साक्रामेंताच्या दानाने तू आम्हाला नवजीवनाचे सामर्थ्य देतोस. तुझ्या प्रेमामुळे आमचे रक्षण कर व सार्वकालिक मुक्तीसाठी आम्हाला सिद्ध कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताचं अनुकरण करून आगळावेगळा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. हे सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे ह्या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पावसासाठी प्रार्थना. हे स्वर्गीय पित्या, तुझ्यामुळेच आमचे अस्तित्व आहे. आमची प्रत्येक गरज तुझ्या इच्छेनुसार पूर्ण होते. यशाया संदेष्टाचे वचन आणि स्तोत्रसंहितामध्ये सांगितल्याप्रमाणे पाऊस पृथ्वी भिजवून सफळ आणि हिरवीगार करतो व पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी देतो. पावसाच्या पाण्याद्वारे पृथ्वी फलद्रूप, नदी जलपूर्ण, नांगरलेल्या जमिनीत अंकुर उगवते. आमची गरज जाणून घे. ह्या पावसाच्या हंगामात आम्हाला मुबलक प्रमाणात पाऊस मिळावा म्हणून आम्ही तुझ्याकडे याचना करतो. अतिवृष्टी, दुष्काळ आणि वादळ वारा अशा नैसर्गिक आपत्तीपासून देखील आमचे रक्षण कर. ही प्रार्थना मी प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो मरिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभूचे सुंदर नाम. पावन मरिये देव माता हो, आम्हास तव विनव आता आणि मृत्यू समयी. हे पवित्र मरिये, आम्हासाठी विनंती कर. आज महिन्याचा पहिला शुक्रवार आहे. येशूच्या हृदयास कुटुंबाचे समर्पण.
हे येशूच्या पवित्र हृदया, तू राजा आहेस व ख्रिस्ती कुटुंबात राज्य करण्याची तुझी इच्छा आहे. आज आम्ही आम्हावरील तुझा राज्याधिकार जाहीर करतो व यापुढे आम्ही आमचे जीवन तुझ्या जीवनाप्रमाणे करण्याचे वचन देतो. आमच्या हृदयात तू नेहमी राज्य कर व तुझ्या प्रेमाची ज्योत त्यात नेहमी पेटती ठेव. हे दिव्य हृदया, तू आमच्या कुटुंबाचा मार्गदर्शक हो. आमच्या शारीरिक व आत्मिक कार्याचा आशीर्वाद दे. आमच्या चिंता दूर कर, आमचे कष्ट हलके कर, आमच्या अडचणीत आम्हाला मार्ग दाखव. आमच्या आजारातून आमची सुटका कर. तुझ्या कृपेत आम्हाला मरण येऊ दे. आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्वांना शांती दे. तू परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. हे येशूच्या अतिपवित्र हृदया, आम्हावर दया कर. काही सूचना. आज महिन्याचा पहिला शुक्रवार आहे. दुपारी 3 ते 5 ह्या वेळामध्ये महिन्याच्या पहिल्या शुक्रवारच्या आराधनेच्या प्रार्थनेचं आयोजन केलेलं आहे. आपण ऑनलाईन ते पाहू शकता. आपल्या कुटुंबासमवेत आपण संपूर्ण प्रार्थनेमध्ये सहभागी व्हावे ही नम्र विनंती. उद्या शनिवार 8 ऑगस्ट, उद्या संध्याकाळी 7:30 वाजता शिक्षकांच्या वक्तृत्व स्पर्धेचा 3रा भाग दाखवण्यात येईल. येत्या रविवार हा विहानी संडे आहे. आपल्या सर्व धर्मगुरूंसाठी आपण विशेष प्रार्थना करावी. विहानी संडे निमित्त आपले युवक हे सर्वांसाठी धर्मग्रामाच्या इतिहासावर एक क्विज कॉम्पिटिशन आयोजित करीत आहेत. हे क्विज कॉम्पिटिशन ऑनलाईन आपल्याला पाहायला मिळेल. जास्तीत जास्त लोकांनी त्यात सहभागी व्हावे ही नम्र विनंती. येत्या रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता नेहमीप्रमाणे संडे कॅटेकिझमचा क्लास असेल. पालकांनी आपल्या मुलासमवेत या क्लासमध्ये सहभागी व्हावे. पुन्हा एकदा आपणास आठवण करून देण्यात येत आहे, बाहेर वादळी पाऊस आहे आणि म्हणून भाविकांनी घरात राहावे, सुरक्षित राहावे. या कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करावेत. अंतिम गीत. प्रीतीचे उंच निशाण गाऊ प्रभूचे गौरवगान. जरा प्रीतीचे उंच निशाण गाऊ प्रभूचे गौरवगान. मुक्तिप्रदात्या येशूला गौरवशाली राजाला. मुक्तिप्रदात्या येशूला गौरवशाली राजाला सन्मानाचे गीत गाऊया. त्याच्या पुढती नमवू मान. जरा प्रीतीचे उंच निशाण गाऊ प्रभूचे गौरवगान. जरा प्रीतीचे उंच निशाण गाऊ प्रभूचे गौरवगान. गाऊ प्रभूचे गौरवगान. गाऊ प्रभूचे गौरवगान.